नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये। तर आम्ही चाललोय आज बाहेर फिरायला मामा सोबत आमच्या इम्प्रेस गार्डनला। तर मामा आले होते, म्हणले चला व्हिडिओ काढून येऊ, रील्स वगैरे काढू। मग मी पप्पा गेलो। पप्पा माहिती नाही किती गायबान आहे, कधीच पेट्रोल ठेवत नाही गाडीमध्ये। आणि काय गेलो पेट्रोल टाकायला, माझ्या वसकी करायला लागला, उतर इथं खाली म्हणत होता। मला जातो मामा सोबत, मी येतच नाही तुझ्यासोबत। मी म्हणलं टाक बाबा पेट्रोल टाक। मग काय ते बघा आता हवा भरायला लागलाय गाडीमध्ये। ती पण असं रागाने बघत मधनं शायनिंग मारतोय उगाच। पुरी दिसले की काय त्याला कळतच नाही, इतके शायनिंग मारत बसतो पप्प्या। तर बघा आता आम्ही आलो इथं इम्प्रेस गार्डनला। तर 10-20 रुपये तिकीट आहे बरं का, इथं या तुम्ही सगळे दिवसभर फिरा, सगळे फोटोशूट होतात, बेबीचे किंवा एंगेजमेंट सगळे जे पाहिजे आपल्याला तेवढं सगळं तर फोटोशूट होतं। तर मी माझे भाऊ चाललो होतो, हा लकी हा भाऊ आहे। आता हे बघा खूप छान आहे इथं गार्डन, लहान मुलांसाठी पण आहे। तसलं ते यात्रेमध्ये काय असतं की ब्रेक डान्स, ते पण आहे बघा इथं। तर आरू रुद्र हे बघ, पप्प्या बारकाच आहे अजून पण गार्डन मध्ये खेळतो। पिनूनी काय उतरलाच नाही खाली खेळायसाठी, दिवसभर मायापाशीच होता। आणि पप्प्या लकी मामा जरा बाहेरच फिरत होते, कशामुळे फिरत होते त्यांनाच माहिती बघा, आम्हाला सोडून। तशा पुरी पण इथे एकदम भारी होत्या, कडक मध्येच होत्या, एकदम नादिक, मला खूप आवडल्या। आणि आमच्या मामी पण होत्या बरं का सोबत आमच्या। तर स्वयंपाक आणला होता सगळा तिथं जेवायला, आम्हाला जेवायला पण खूप काय आणलं होतं। मामी चाललं होतं फोटोशूट, ते पण करतो ते मामा। हे अशी पाहिजे बघा जोडी, कधी पण कसे फोटोशूट चालू आहे बघा। बायकोचे फोटो नवरा काढतो, नवऱ्याचे फोटो बायको काढते, असंच पाहिजे, प्रेम विषयच नाही। आणि आता मग पप्प्या काय तसा बसला होता, कारण पप्प्याची गर्लफ्रेंड आली नव्हती आमच्यासोबत फिरायला, म्हणून पप्प्या तसाच होता। आणि पप्प्याचं ब्रेकअप झाल्यामुळे पप्प्याने टी शर्टच घालून आलाय, पण लकीचं अजून काय नव्हतं, कशात न बशात ते काय आयटम पाठवायची होती त्याला अजून, म्हणून त्यानं व्हिडिओ काढत होता माझ्यासोबत। चल म्हणला दी, आता मी पण काढला एक ड्रायव्हरचा व्हिडिओ होता, खूप कडक मध्ये सॉलिड काढलेला आहे। लोकेशन बघा किती छान आहे। आता शुभम आल्यानंतर आम्ही पण जाणार आहे तिकडं शूट करायला, मग तर आणखीन छान व्हिडिओ येतील बघा। मग काय मामाचं ते शूट चालू होतं। मामाला म्हणलं मामा अशी पोज द्या तशी पोज द्या, मामा काय देत नव्हते। मामीला सांगितलं, मामी लाजत होत्या। मग मी आणि लकी काढत होतो आमचे व्हिडिओ। लकीने माझे सगळे व्हिडिओ काढले बरं का, माझे सगळे व्हिडिओ तोच काढतो। आणि मग सांगितलं अशी, तर आरू आता मला चक्कर येऊन पडते। आरू बघा, ते आरू खरं जरा गोल 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 भिंगून आरू खरं ते अंशूच्या तर अंगातच आलं होतं बघा। तुम्ही बघा किती हसू येते, अंशू कॉमेडीज करत होता। तिथून काय आम्ही खायला आणलं होतं मामाने, वेपर्स, पॉपकॉर्न, बिस्किट। मामीने घरून आणली होती मटकी, उसळ, इडली, सांबर, चपाती। मग आमच्या मामी मला घेतल्याशिवाय काय खात नाहीत, मला मधू घ्या तुम्ही जेवण करून। मग मी घेतलं, मग मामा होते, मामाने आणलं माझ्यासाठी परत ते काय म्हणायचं तसलं रानातले असतं बघा काळी मैना, ते घेऊन आले तिथं। मग पप्प्याला म्हणलं व्हिडिओ काढा, माझ्या ब्लॉग मध्ये टाकायला होईल। हे बघा, हे नवरा आहे माझा बरं का, मामाचा मुलगा म्हणजे नवरा, किती छान आहे। माझ्या शेजारीच बसतो बघा, कुठे बी जाऊ द्या, काय पण होऊ द्या, आपल्याला काय सोडत नाही तो। पिनू पण खात होता पॉपकॉर्न, इडली। सगळ्यांनी मिळून जेवण केलं आम्ही इथं। आणि दिवसभर तिथंच होतो इम्प्रेस गार्डनला, तिथं स्विमिंग टँक पण आहे बरं का, छोटासा लहान मुलांसाठी, पण त्यात लेडीज बी होत्या मोठ्या मोठ्या। काय करायचं आता, हा उघडच से मॅटर। तर बघा आरू कशी ओरडत होती या पाळण्यामध्ये बसल्यावर, काय पाळणा का झोका कसला माहित नाही मला। तर तुम्ही सांगा मला कमेंट मध्ये। आणि ह्या लहान मुलांना पण तुम्ही घेऊन येत जावा, जर इथं कोण राहत असेल हडपसरला, गंगानगरला, इम्प्रेस गार्डनला। लहान मुलांसाठी, कपलसाठी, मोठ्या म्हाताऱ्या माणसांसाठी पण हे गार्डन आहे, आणि माझ्यासाठी पण आहे, कारण मी ड्रायव्हरची व्हिडिओ इथून काढले। खूप छान लोकेशन आहे। तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि काही चुकत असेल व्हिडिओ मध्ये तरी पण कमेंट करून सांगा मला। धन्यवाद, बाय।